नमस्ते फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण जॉमेट्री कन्स्ट्रक्शन्स चॅप्टर नंबर 4 स्टडी करणार आहोत। तर या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक स्टडी करणार आहोत ते बघा। तर यामध्ये प्रथम कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल सिमिलर टू द गिवन ट्रायंगल, कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल सिमिलर टू द गिवन ट्रायंगल। यामध्ये आपण दोन कन्स्ट्रक्शन करणार आहोत। पहिल्यामध्ये आपण बघणार आहोत व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट, असे दोन सिमिलर ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत की त्यांच्यामध्ये एकही व्हर्टायसेस कॉमन असणार नाही। आणि दुसरी जी सिमिलर ट्रायंगलची आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत त्यामध्ये व्हेन वन व्हर्टेक्स इज कॉमन, दोन सिमिलर ट्रायंगलचे एक व्हर्टेक्स कॉमन असेल। त्यानंतर दुसरा जो प्रकार आपण कन्स्ट्रक्शनचा या चॅप्टरमध्ये करणार आहोत ते आहे कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल। कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल यामध्ये आपण दोन प्रकारच्या कन्स्ट्रक्शन करणार आहोत। पहिला प्रकार आहे टू कन्स्ट्रक्ट अ टँजंट ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल, सर्कलवरच्या पॉईंटमधून आपण सर्कलला टँजंट काढणार आहोत। आणि दुसरा जो प्रकार आहे टू कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल गिवन सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड द सर्कल। तर असे आपण सर्कलवरच्या पॉईंटमधून आपण टँजंट ड्रॉ करणार आहोत, त्याचे दोन प्रकार आहेत। आणि सर्कलच्या आउटसाइडच्या पॉईंटमधून आपण सर्कलला टँजंट काढणार आहोत, त्याचा एकच प्रकार आहे। तर सर्कलवरच्या पॉईंटमधून टँजंट ड्रॉ करताना बघा यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल हा पहिला प्रकार आपण बघणार आहोत। आणि दुसरा प्रकार आहे विदाउट यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल। तर असे दोन प्रकार आपण इथे बघणार आहोत। तर मित्रांनो, कोणतीही कन्स्ट्रक्शन जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते। एक म्हणजे बेसिक कन्स्ट्रक्शन, ती कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कोणती बेसिक कन्स्ट्रक्शन आपण यूज करणार आहोत त्या बेसिक कन्स्ट्रक्शनची आपल्याला आवश्यकता असते। आणि दुसरं म्हणजे ती कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कोणती प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत, ती प्रॉपर्टी आपल्याला माहिती असली पाहिजे। तर कोणत्याही कन्स्ट्रक्शनसाठी या दोन गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते। आता या चॅप्टरमध्ये आपण कोणतीही बेसिक कन्स्ट्रक्शन करणार नाही आहे किंवा कोणत्याही बेसिक कन्स्ट्रक्शन शिकणार नाही आहेत। तर अगोदरच्या प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ज्या बेसिक कन्स्ट्रक्शन तुम्ही शिकलेला आहात आणि त्यापैकी काही बेसिक कन्स्ट्रक्शन आपल्याला या चॅप्टरमधल्या कन्स्ट्रक्शनसाठी यूज करायचे आहेत, त्या बेसिक कन्स्ट्रक्शन आपण रिवाइज करणार आहोत। आणि मग या चॅप्टरमधल्या या ज्याही कन्स्ट्रक्शन आहेत त्या आपण करणार आहोत। तर प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ज्या काही तुम्ही बेसिक कन्स्ट्रक्शन शिकला होतात त्या आपण इथे बघूया। बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स। तर बघा, टू कन्स्ट्रक्ट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिवन लाईन सेगमेंट, या कन्स्ट्रक्शनचा आपण या चॅप्टरमध्ये यूज करणार आहोत। टू कन्स्ट्रक्ट ॲन अँगल कॉन्ग्रुअंट टू द गिवन अँगल यूजिंग कंपास, दिलेल्या अँगलशी कॉन्ग्रुअंट अँगल काढणे ते पण कंपासच्या साहाय्याने, ही कन्स्ट्रक्शन आपल्याला यूज करायचे। टू कन्स्ट्रक्ट अ लाईन पॅरलल टू अ गिवन लाईन अँड पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट आउटसाइड द लाईन, ही पण कन्स्ट्रक्शन आपल्याला यूज करायची आहे। टू कन्स्ट्रक्ट अ लाईन परपेंडिक्युलर टू अ गिवन लाईन फ्रॉम अ पॉईंट ऑन द लाईन, ही एक कन्स्ट्रक्शन आपल्याला यूज करायची आहेत। तर मित्रांनो, या चार कन्स्ट्रक्शन आपल्याला या चॅप्टरमधल्या कन्स्ट्रक्शन करण्यासाठी यूज करायचे आहेत। त्या व्यतिरिक्त आणखीनही तुम्ही कन्स्ट्रक्शन शिकल्या होतात। टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल हुज साइड्स आर गिवन, ही आपल्याला यूज करायची आहे, सोपी कन्स्ट्रक्शन आहे। टू डिवाइड अ लाईन गिवन लाईन सेगमेंट इनटू गिवन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स, ही सुद्धा आपल्याला इथे यूज करायची आहे। टू डिवाइड अ लाईन सेगमेंट इन द गिवन रेशिओ। तर अशा प्रकारे
या बेसिक कन्स्ट्रक्शन्स आपल्याला यूज करायचे आहेत. तर त्यातल्या या काही कन्स्ट्रक्शन आपण रिवाइज करूया आणि मग आपण या चॅप्टरमधल्या कन्स्ट्रक्शनला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, पहिली कन्स्ट्रक्शन आहे बघा, टू कन्स्ट्रक्ट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिवन लाईन सेगमेंट. आपल्याला एक लाईन सेगमेंट दिला असेल तर त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा. तर इथे एक्झाम्पल घेतलेले बघा आपण. ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 6.5 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट. 6.5 सेंटीमीटरचा एक सेगमेंट आपल्याला काढायचा आहे आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मग आपण 6.5चा आपण सेगमेंट पहिला काढून घेऊया आणि मग त्याचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. 6.5 सेंटीमीटरचा सेगमेंट काढून घेऊया. बघा, सेगमेंट ए बी आपण 6.5 सेंटीमीटरचा काढलेला आहे. 6.5 सेंटीमीटर. ओके. आता याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी आपण कंपासचा एक जो स्टील पॉइंट असतो तो आपण ए वरती ठेवणार आहोत आणि कंपासमध्ये आपल्याला या ए बीच्या मोर दॅन हाफ, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे कंपासमध्ये आणि सेगमेंटच्या दोन्ही साईडला वरती आणि खाली आपल्याला आर्क करायचे आहेत. अंदाजे आर्क आपल्याला करायचे आहेत. सुरुवातीच्या आर्क ह्या मोठ्या आल्या तरी चालतील. त्यानंतर जसं आपण वरती आर्क केलेली आहे तशी आपल्याला खाली सुद्धा आर्क काढायचे. ठीक आहे. आता आपल्याला स्टील पॉइंट बी वरती ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला आर्क काढून घ्यायचे आहे. अगोदर जे आर्क आपण केलेल्या होत्या त्यांना इंटरसेक्टिंग आर्क आपल्याला काढायची आहे. तर आपण प्रथम इथे खाली आर्क काढूया. मग आपण कंपास वरच्या बाजूने आपल्याला कंपासने आर्क काढायचे, तिथेही आपण आर्क काढून घेऊया. तर अशा प्रकारे वरती आणि खाली आपण आर्क काढून घेतलेली आहे. आता आपल्याला या दोन पॉईंटमधून हा वरती जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर्कचा आपल्याला मिळालेला आहे आणि खाली जो आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आर्कचा मिळालेला आहे त्यातून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर आपण आता या स्केलच्या साहाय्याने इथे लाईन ड्रॉ करूया. तर बघा, ही जी लाईन आहे या सेगमेंटला परपेंडिक्युलर पण आहे म्हणून आपण इथे राईट अँगलचं साइन करतोय आणि ती त्या सेगमेंटला बायसेक्ट करते म्हणून आपण इथे असे आयडेंटिकल मार्क्स काढणार आहोत. तर ही बेसिक कन्स्ट्रक्शन तुम्हाला समजली असेल. ऑलरेडी आपण हे शिकलेलो आहोत. आपल्याला तिचा इथे यूज करायचा आहे. तर तुम्ही एकदा काढून बघा. आपण नेक्स्ट बेसिक कन्स्ट्रक्शन बघूया. टू कन्स्ट्रक्ट एन अँगल कॉन्ग्रुअंट टू द गिवन अँगल. तर आपल्याला इथे दिलेल्या अँगलशी कॉन्ग्रुअंट अँगल काढायचा आहे. पण त्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे? कंपास यूज करायचा आहे. कंपासने आपल्याला कंपासच्या साहाय्याने दिलेल्या अँगलशी कॉन्ग्रुअंट अँगल कसा ड्रॉ करायचा हे आपण आता बघूया. तर आपण इथे कोणत्याही मेजरचा एक अँगल काढूया. आपल्याला अँगल इथे ABC काढायचा आहे. कोणत्याही मेजरचा असेल तो. हा अँगल आहे ABC. याच्याशी कॉन्ग्रुअंट आपल्याला अँगल PQR काढायचा आहे. मग त्यासाठी आपण पहिला एक रे काढून घेऊया. इथे PQR अँगलची एक साईड काढून घेऊया. इथे आपण त्यांना नावं देऊन घेऊया. समजा हा अँगल असेल ABC आणि ABC अँगलशी कॉन्ग्रुअंट अँगल आपल्याला काढायचा आहे PQR. तर प्रथम आपण इथे
PQR अँगलची एक साईड काढून घेतली. आता कंपासच्या साहाय्याने आपल्याला ही कन्स्ट्रक्शन करायचे आहे. मग कंपासच्या जो स्टील पॉईंट आहे, कंपासमध्ये एक ॲप्रॉक्सिमेट डिस्टन्स घ्यायचं, कितीही घेतलं तरी चालेल, ते आपल्याला मोजून घ्यायचं नाही आहे. तर बघा, कंपासमध्ये ॲप्रॉक्सिमेट कितीही डिस्टन्स घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे या दोन साईडला इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. मग आपण दोन साईडला इंटरसेक्टिंग आर्क काढून घेऊया. कंपासमध्ये डिस्टन्स तेच ठेवायचं आहे आणि जो स्टील पॉईंट आहे तो Q वरती ठेवायचा आहे. आपल्याला कंपासचा स्टील पॉईंट Q वरती ठेवायचा आहे आणि अगोदर आपण जशी आर्क काढलेली होती तशीच आर्क आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे आर्क काढून घेतली. आता या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स बघा, हे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे आर्क आणि साईडचे, यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे ते आपल्याला मेजर करायचं आहे. ते डिस्टन्स आपण इथे मेजर करूया. बघा, हे परफेक्ट डिस्टन्स आहे. एवढंच डिस्टन्स आपल्याला इकडे घ्यायचं आहे आणि तेवढ्या डिस्टन्सवरती आपल्याला इथे आर्क काढायचा आहे. म्हणजे इथे या दोन साईडमध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स आपण PQRच्या साईडमध्ये पण घेणार आहोत आणि इथे आपल्याला अशी इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. तर अशा प्रकारे इंटरसेक्टिंग आर्क काढली. आता हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे दोन आर्कचा आणि पॉईंट Q, यातून जाणारा रे आपण ड्रॉ करूया. बघा, बरोबर त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून तो रे गेला पाहिजे. आता आपण तिथे नाव देऊया त्या अँगलला. इथे अँगल आहे PQR. तर अशा प्रकारे हे जे दोन अँगल आपण दिलेला अँगल होता ABC, त्याच्याशी कॉन्ग्रुअंट अँगल आपण PQR ड्रॉ केला. जर तुम्ही प्रोटेक्टरने या दोन अँगलचे मेजर जर मोजले तर ते दोन्ही अँगल जे आहेत ते सारख्या मेजरचे आहेत असं आपल्या लक्षात येतं. तर बघा, हा 55 डिग्रीचा अँगल आहे आणि तेच आपण इकडेही मोजलं तर आपल्या लक्षात येईल की हा सुद्धा 55 डिग्रीचा अँगल आहे. तर अशा प्रकारे कंपासच्या साहाय्याने दिलेल्या अँगलशी कॉन्ग्रुअंट अँगल कसा काढायचा ते आपण या बेसिक कन्स्ट्रक्शनच्या साहाय्याने आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हीही प्रॅक्टिससाठी ही बेसिक कन्स्ट्रक्शन एकदा करून बघा. आपण नेक्स्ट बेसिक कन्स्ट्रक्शन बघूया. टू कन्स्ट्रक्ट अ लाईन पॅरलल टू अ गिवन लाईन अँड पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट आउटसाइड द लाईन. तर त्यासाठी आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ड्रॉ अ लाईन M पॅरलल टू लाईन L फ्रॉम अ पॉईंट P आउटसाइड द लाईन L. आपल्याला लाईन Lच्या आउटसाइडला पॉईंट P दिलेला आहे आणि त्या पॉईंट P मधून लाईन Lला पॅरलल लाईन M आपल्याला काढायची आहे. तर आपण प्रथम लाईन L काढून घेऊया. बघा, ही लाईन L असेल. लाईन Lच्या आउटसाइडला एक पॉईंट आपण घेऊया. तर बघा, इथे लाईन L काढलेली आहे. लाईन Lच्या आउटसाइड पॉईंट P घेतलेला आहे. आपल्याला या P मधून या लाईन Lला पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर प्रथम आपण काय करूया, या P मधून इथे एक लाईन आपण काढून घेऊया. तर इथे आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची बघा. पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहोत. काय प्रॉपर्टी आहेत पॅरलल लाईनच्या? दोन लाईन केव्हा पॅरलल असतात? तर इथे आपण प्रॉपर्टी शिकलेलो आहोत. जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील तर दोन लाईन पॅरलल असतात. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील तर दोन लाईन पॅरलल असतात. आणि इंटिरियर अँगल्स
सप्लिमेंटरी असतील तर 2 लाईन पॅरलल असतात. तर आता आपण इथे या L ला पॅरलल लाईन P मधून जी काढणार आहोत, तर त्यासाठी आपण कोणती टेस्ट यूज करणार आहोत? तर इथे जर का करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील तर 2 लाईन पॅरलल असतात. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आपल्याला ह्या बेसिक कन्स्ट्रक्शनसाठी यूज करायची आहे. तर त्यासाठी P मधून आपण एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. P मधून एक लाईन काढूया आपण. बघा, P मधून अगोदर ही ट्रान्सव्हर्सल आपण काढून घेतली. हा इथे पॉइंट आहे P. आता या P मधून आपल्याला पॅरलल लाईन काढायचे. तर या अगोदरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण दिलेल्या अँगलशी कॉन्ग्रुअंट अँगल काढताना जी काही आपण ॲक्टिव्हिटी केलेली होती, सेम ॲक्टिव्हिटी आपल्याला काय करायचं आहे, या पॉईंटला आपण नाव देऊया. समजा इथे पॉईंट असेल Q, इथे पॉईंट असेल R. तर इथे हा जो अँगल आहे बघा, अँगल PQR, हा जेवढ्या मेजरचा अँगल आहे तेवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला P जवळ करायचा आहे. म्हणजे अँगल PQRशी कॉन्ग्रुअंट अँगल आपल्याला P जवळ तयार करायचा आहे. आणि मग हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुअंट झाले की मग आपल्याला त्या 2 लाईन पॅरलल मिळतील. मग आपण त्यासाठी काय करणार आहोत, तर अगोदर इथे या PQR अँगलच्या 2 साईडला इंटरसेक्टिंग आर्क आपण काढणार आहोत. तर त्यासाठी कंपासमध्ये कितीही डिस्टन्स घ्यायचं आहे आणि या PQRच्या दोन्ही साईडला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहे. ठीक आहे, डिस्टन्स तेच ठेवायचं आहे. स्टील पॉईंट आपल्याला इथे P वरती ठेवायचा आहे आणि तेवढीच आर्क आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. आपण तेवढेच आर्क इथे काढले. ठीक आहे, आता या 2 साईडमध्ये म्हणजे जे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे यामध्ये किती डिस्टन्स आहे ते आपण कंपासने बघून घेऊया. हे जे 2 साईडमधलं डिस्टन्स आहे PQRच्या, तेवढंच P जवळ आपण जो अँगल करणार आहोत त्याच्या पण 2 साईडमध्ये तेवढंच डिस्टन्स असलं पाहिजे. तर तेवढ्या डिस्टन्सवर आपण इथे अशी आर्क काढणार आहोत. आता हा जो पॉईंट आहे P आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे यातून जाणारी आपल्याला लाईन ड्रॉ करायची. त्यासाठी आपण स्केल घेऊया आणि आपल्याला अशा प्रकारे इथे लाईन ड्रॉ करायची आहे. तर अशा प्रकारे पॉईंट P आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्यातून जाणारी आपण लाईन ड्रॉ केली. आपण त्या लाईनला नाव देऊया लाईन M. तर आपण काय केलेलं आहे, इथे जो अँगल आहे PQR त्याच्याशी आपण इथे P जवळ कॉन्ग्रुअंट अँगल तयार केला आणि आता हे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट आहे म्हणून या 2 लाईन पॅरलल होतील. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या लाईनची पॅरलल लाईन आउटसाईडच्या पॉईंटमधून कशी काढायची हे बेसिक कन्स्ट्रक्शन आपली झालेली आहे. ती आपण इथे रिवाइज केली, तुम्हाला ती समजली असेल. तुम्ही एकदा ती काढून बघा. आपण नेक्स्ट बेसिक कन्स्ट्रक्शन बघूया. टू कन्स्ट्रक्ट अ लाईन परपेंडिक्युलर टू अ गिवन लाईन फ्रॉम अ पॉईंट ऑन द लाईन. दिलेल्या लाईनला त्या लाईनवरच्या पॉईंटमधून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचे. त्यासाठी आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ड्रॉ लाईन M परपेंडिक्युलर टू लाईन L फ्रॉम पॉईंट P ऑन द लाईन L. तर आपण इथे लाईन L काढून घेऊया. लाईन L या लाईनवरती कुठेही आपण पॉईंट घेऊया. समजा इथे पॉईंट असेल P, पॉईंटला नाव देऊया आपण पॉईंट P. लाईन L आहे. या लाईन L ला पॉईंट P मधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला कंपास यूज करायचा आहे. तर कंपासच्या साहाय्याने आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. तर बघा, आपल्याला लाईन ड्रॉ करायची असेल तर 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, कोणत्याही 2 डिस्टिंक्ट पॉईंटमधून
एक लाईन आपल्याला ड्रॉ करता येते. म्हणजे टू डिस्टिंक्ट पॉईंट डिटरमाइन अ लाईन. एक लाईन डिटरमाइन होण्यासाठी, निश्चित करण्यासाठी 2 पॉईंटची गरज असते. मग आपल्याला एक पॉईंट आहे, आपल्याला लाईन ड्रॉ करायची तर आपल्याला आणखीन एक पॉईंट पाहिजे. तर तो पॉईंट शोधण्यासाठी आपण इथे कंपासचा वापर करणार आहोत. तर काय करायचं बघा, कंपासचा जो स्टील पॉईंट आहे तो त्या लाईनवरच्या पॉईंट P वर ठेवायचा आहे. कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं, अप्रॉक्सिमेट कितीही डिस्टन्स घेतलं तरी चालेल, आणि त्या पॉईंटच्या राईट आणि लेफ्ट साईडला अशा आर्क काढायचे आहेत. राईट साईडला आपण एक आर्क काढणार आहोत, लाईनला इंटरसेक्टिंग आर्क, आणि त्यानंतर आपण त्या P पॉईंटच्या लेफ्ट साईडला सुद्धा एक आर्क काढणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला या 2 आर्कमध्ये एक सेगमेंट मिळाला. बघा, हा सेगमेंट आपल्याला मिळाला. आता या कंपासमध्ये त्या सेगमेंटच्या मोर दॅन हाफ, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. हे अप्रॉक्सिमेट अर्धं डिस्टन्स आहे, हाफ डिस्टन्स आहे. हाफ डिस्टन्सपेक्षा थोडंसं जास्त डिस्टन्स घ्यायचं, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. आणि वरती अशा प्रकारे, वरती किंवा खाली कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला आर्क काढायची आहे. मग आपण इथे एक आर्क काढूया. ठीक आहे. आता जो स्टील पॉईंट आहे तो स्टील पॉईंट इथे ठेवायचा आहे. दुसऱ्या लाईनवर दुसरी जी आपण आर्क काढलेली आहे त्याच्यावर ठेवायचा आहे, आणि अगोदर जी आपण आर्क केलेली होती तिला इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. आता इथे जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे बघा, हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा पॉइंट आणि P पॉइंट असे 2 पॉइंट आपल्याला मिळाले. या 2 पॉइंटमधून आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. मग आपण त्या 2 पॉइंटमधून लाईन ड्रॉ करूया. या 2 पॉइंटमधून आपण लाईन ड्रॉ करूया. अगदी परफेक्ट त्या 2 पॉइंटमधूनच ती लाईन ड्रॉ करायची. तर ही जी लाईन आहे ती इथे परपेंडिक्युलर असते. समजा हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे 2 आर्कचा, त्याला Q नाव देऊया. नाही नाव दिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे दिलेल्या लाईन L ला त्या लाईनवरच्या पॉइंट P मधून आपण इथे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे. तर ही बेसिक कन्स्ट्रक्शन आपण यूज करणार आहोत. कशा प्रकारे आपण ही कन्स्ट्रक्शन केलेली आहे तुम्ही पण एकदा करून बघा. तर अशा प्रकारे या 4 बेसिक कन्स्ट्रक्शन आपण बघितलेले आहेत. तर या बेसिक कन्स्ट्रक्शन आपल्याला इथे यूज करायचे आहेत. आता बघा, आपण या चॅप्टरमधली जी पहिली कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, यामध्ये आपण 2 प्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट. 2 सिमिलर ट्रायंगलची आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे आहेत, पण त्या दोन्ही सिमिलर ट्रायंगलचे व्हर्टायसेस डिफरंट असतील, डिस्टिंक्ट असतील. तर इथे काय दिलेले आहे बघा, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल LMN. इन ट्रायंगल ABC, AB is 5.5 cm, BC is 6 cm, CA is 4.5 cm. Construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN is equal to 5 upon 4. तर आपल्याला ट्रायंगल ABCच्या 3 साइड दिलेले आहे आणि 2 ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपल्याला दिलेला आहे. तर यावरून आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपण ट्रायंगल ABC काढू शकतो. परंतु ट्रायंगल LMN आपल्याला काढण्यासाठी त्याच्या 3 साइडची लेंथ आपल्याला अगोदर फाइंड आउट करावे लागेल. मग आपण या दिलेल्या माहितीवरून आपण ट्रायंगल LMNच्या 3ही साइडची लेंथ आपण प्रथम काढून घेऊया. तर बघा, दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपण कसं लिहू शकतो, ट्रायंगल ABC
is similar to triangle LMN given, हे आपल्याला दिलेलं आहे. जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड प्रोपोर्शन मध्ये असतात. मग आपण AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN इज इक्वल टू AC अपॉन LN. आणि याला रिझन काय लिहिता येईल आपल्याला? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. मग यामध्ये आपल्याला काय दिले बघा, दोन ट्रायंगलच्या साइडचा रेशिओ आपल्याला दिलेला आहे 5:4. and therefore AB upon LM is equal to BC upon MN is equal to AC upon LN is equal to 5/4. तर आपल्याला ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशिओ, दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशिओ दिलाय 5/4. मग यावरून आपल्याला ट्रायंगलच्या साइड्स कशा फाइंड आउट करता येतील बघा. मग आता आपण इथे व्हॅल्यू ठेवूया. AB दिलेलं आहे आपल्याला 5.5 अपॉन LM, BC दिलेलं आहे आपल्याला 6 अपॉन MN आणि AC दिलेलं आहे आपल्याला 4.5 अपॉन LN इज इक्वल टू 5/4. आता हे चार रेशिओ इक्वल आहे, दोन रेशिओ आपण कंपेअर करू शकतो. मग इथे आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. देअरफॉर नाउ आपण इथे दोन रेशिओ कंपेअर करतोय. 5.5 अपॉन LM इज इक्वल टू 5/4. क्रॉस मल्टिप्लाय जर आपण केलं, LM इंटू 5 इज इक्वल टू 5.5 इंटू 4. आपल्याला LM फाइंड आउट करायचा आहे. या फाईलला इकडे शिफ्ट करा. देअरफॉर LM इज इक्वल टू 5.5 इंटू 4/5. ठीक आहे. 5 ने इथे डिवाइड करा. 5 एके 5, 5 एके 5, अशा प्रकारे आपल्याला मिळेल. देअरफॉर LM इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. अशा प्रकारे LMNची एक साइड आपल्याला मिळाली. तर आपण आता इथे दुसऱ्या साइड काढून घेऊया. सिमिलरली अल्सो दुसरा आणि लास्ट रेशिओ आपण कन्सिडर करूया. 6 अपॉन MN इज इक्वल टू 5/4 and therefore MN into 5 is equal to 6 into 4. ओके. फाईलला तिकडे शिफ्ट करा. therefore MN is equal to 24/5 and therefore MN is equal to 5/20. 4 शिल्लक राहतील. 4 वर 0 घेतला आपण. 5/8 4.8 सेंटीमीटर. MNची दुसरी साइड आपल्याला, ट्रायंगल LMNची दुसरी साइड आपल्याला मिळाली. आता आपण थर्ड रेशिओ इथे कन्सिडर करूया. अँड थर्ड रेशिओ बघा, पहिला आणि लास्ट रेशिओ घेतला, दुसरा आणि लास्ट रेशिओ घेतला. आता आपण 4.5 अपॉन LN इज इक्वल टू 5/4. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय करूया आपण. देअरफॉर LN इंटू 5 इज इक्वल टू 4.5 इंटू 4 अँड देअरफॉर या फाईलला शिफ्ट करूया तिकडे. LN इज इक्वल टू 4.5 इंटू 4/5. या 5 ने इकडे डिवाइड होईल बघा.
5 एके 5, 5 शून्य शून्य, 5 नव्वे 45 and therefore ln is equal to 3.6 सेंटीमीटर. अशा प्रकारे दुसऱ्या ट्रायंगलची सुद्धा आपल्याला एक साइड मिळाली. मग याप्रमाणे आपल्याला हे जे दोन ट्रायंगल्स आहेत या दोन ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन आपल्याला इथे करता येईल. तर दुसऱ्या ट्रायंगलच्या साइड आपल्याला मिळालेल्या आहेत. तर आपण आता इथे या रब डायग्राम काढलेल्या आहेत. या रब डायग्राममध्ये या दुसऱ्या ट्रायंगलच्या साइड आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. तर त्या साइड आपण त्या दुसऱ्या ट्रायंगलच्या इथे लिहूया. बघा LM 4.4, 4.8, 3.6, 4.4 सेंटीमीटर, 4.8 सेंटीमीटर and 3.6 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला या साइडच्या लेंथ मिळालेल्या आहेत. बघा 4.4, 4.8 आणि 3.6. तर अशा प्रकारे आपल्याला आता एक एक ट्रायंगल आपण इथे काढून घेऊया. तर बघा मित्रांनो, रब डायग्राम आपल्याला कंपल्सरी काढावी लागते. त्यामुळे अगोदर रब डायग्राम काढायचे आणि नंतर आपण फेअर डायग्राम काढणार आहोत. मग आता ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन तुम्ही शिकलेलाच आहात. तर मग आता आपल्याला ट्रायंगल ABC आपल्याला पहिला काढायचा आहे. मग आपण इथे ट्रायंगल ABC काढणार आहोत. त्याची साइड BC आपण प्रथम काढणार आहोत 6 सेंटीमीटर. मग साइड BC आपण इथे 6 सेंटीमीटर काढून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर LM ची आपण इथे साइड MN 4.8 आपल्याला इथे काढून घ्यायचे. आपण ती साइड 4.8 आपल्याला काढायची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे साइड BC, एका ट्रायंगलची साइड BC आपण काढली. तिची लेंथ काढली आपण 6 सेंटीमीटर आणि इथे साइड MN आपण काढली 4.8 सेंटीमीटरची आपण ही साइड काढली. आता कंपासमध्ये आपल्याला किती डिस्टन्स घ्यायचे बघा. कंपासमध्ये आपल्याला 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. मग आपण कंपास घेऊया आणि कंपासमध्ये आपल्याला 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. मग ते आपण स्केलच्या साहाय्याने इथे मोजून घेऊ शकतो 5.5 किंवा इथेही आपल्याला 5.5 हे डिस्टन्स आपल्याला इथे घेता येतं. ठीक आहे. 5.5 डिस्टन्स आपण घेतलं. स्टील पॉईंट आपण B वरती ठेवायचा आहे आणि 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपण आर्क काढून घ्यायचे. तर पहिली आर्क मोठी आली तरी चालेल कारण आपल्याला अंदाज नसतो कुठे येईल. त्यानंतर C पासून A 4.5 डिस्टन्सवरती आहे. मग आपल्याला कंपासमध्ये 4.5 डिस्टन्स घ्यायचं आहे. मग ते तुम्ही असं स्केलच्या साहाय्याने पण घेऊ शकता. आता किंवा मला इथे कंपासमध्ये डायरेक्ट 4.5 डिस्टन्स घेता येतं आहे. बघा हे 4.5 डिस्टन्स झालं. मग स्टील पॉईंट आपण इथे C वरती ठेवणार आहोत कंपासचा आणि अगोदर जी आर्क आपण केलेली आहे, ठीक आहे, अगोदर जी आपण आर्क केलेली होती C पासून जो पॉईंट आपल्याला A आहे तो 4.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. मग आपण 4.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती अशी आर्क काढून घेतली. आता हे पॉईंट आपण जोडले की आपल्याला ट्रायंगल मिळणार आहे. मग आपण ट्रायंगल ड्रॉ करूया. बरोबर इथे A पॉईंट आहे. त्या पॉईंटपासून आपण इथे स्केलच्या साहाय्याने, तुम्हाला स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करायचं आहे. मी डायरेक्ट इथे काढू शकतो स्ट्रेट लाईन. त्यामुळे मी डायरेक्ट काढतो आहे. आपल्याला तिथे स्केल ठेवून बघा तिथे अशा प्रकारे तुम्हाला स्केल ठेवायची आहे आणि स्केलच्या साहाय्याने तुम्हाला ती स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करायची आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही स्केल ठेवून ती स्ट्रेट लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहात. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे
हा जो पॉईंट आहे ए बी जोडायचा, ए सी जोडायचा आहे. ट्रायंगल ए बी सी तयार झाला. त्याचे जे डायमेन्शन्स आहेत ते पण आपल्याला तिथे लिहायचे. 5.5 सेंटीमीटर आणि इकडे आहे 4.5 सेंटीमीटर. हे न विसरता लिहायचं आहे. बघा, रफ डायग्रॅम आवश्यकच आहे, ती तुम्ही काढायचे. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते सर्व लिहायचं आणि मग तुम्ही फेअर डायग्रॅम काढायची आहे. तर ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला ट्रायंगल LMN काढायचा आहे. आपण MN काढून घेतलेला आहे 4.8चा. आता M पासून L 4.4 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. मग कंपासमध्ये 4.4 डिस्टन्स घ्यायचं आहे. कंपासमध्ये 4.4 डिस्टन्स घ्यायचं आहे. बघा, तुम्ही असं स्केलच्या साह्याने परफेक्ट डिस्टन्स मोजून घेणार आहात. 4.4 सेंटीमीटर 4.4 सेंटीमीटर परफेक्ट डिस्टन्स घ्यायचं आहे. अगदी 1 मिलीमीटरचा सुद्धा फरक नाही पडला पाहिजे. पेन्सिल शार्प असली पाहिजे, नाहीतर आपलं डिस्टन्स चुकतं. एमवर स्टील पॉईंट ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला आर्क काढून घ्यायचे. पहिली जी आर्क आहे ती मोठी आली तरी चालेल. नंतर N पासून 3.6 डिस्टन्स घ्यायचं आहे. कंपासमध्ये 3.6 डिस्टन्स घ्यायचं आहे. परफेक्ट मोजून घ्यायचं आहे 3.6. बघा, 3.6 डिस्टन्स घ्यायचं आहे कंपासमध्ये. असं परफेक्ट 3.6 डिस्टन्स घ्यायचं आहे. स्टील पॉईंट Nवर ठेवायचा आहे आणि अगोदर जो आपण आर्क काढलेला आहे त्याला इंटरसेक्टिंग आर्क आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आणि मग आपली ही स्केल घ्यायची. हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं नाव आहे L आणि M, L आणि N. मग तुम्ही असं स्केलच्या साह्याने तुम्ही जॉईंट करणार आहात. पण मला इथे डायरेक्ट स्ट्रेट लाईन काढता येते, त्यामुळे मी इथे डायरेक्ट जॉईंट करतोय. मग आपल्याला इथे हा जो पॉईंट आहे L हा N शी जोडायचा आहे. तुम्ही तो स्केलच्या साह्यानेच जोडायचा आहे. त्यानंतर पॉईंट हा जो L आहे तो आपल्याला इथे M शी जोडायचा आहे. आणि त्याचे जे डायमेन्शन आहेत ते डायमेन्शन्स पण लिहायचे. LM आहे 4.4 सेंटीमीटर, 4.4 सेंटीमीटरचा LM आहे आणि 3.6 सेंटीमीटरचा LN आहे. तर अशा प्रकारे दोन सिमिलर ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन आपण इथे केलेली आहे. तर या दोन सिमिलर ट्रायंगलमध्ये एकही व्हर्टेक्स कॉमन नव्हता. दोन्ही ट्रायंगलचे व्हर्टेक्स डिस्टिंक्ट असतील तर आपण ही कन्स्ट्रक्शन केलेली होती. तर मित्रांनो, ही कन्स्ट्रक्शन तुम्ही करून बघा आणि अशाच प्रकारे प्रॅक्टिस सेटमध्ये आणखीन काही कन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याही तुम्ही करायचे आहेत. तर आपण इथे थांबूया. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण सिमिलर ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन बघणार आहोत, पण त्या ट्रायंगलमध्ये एक व्हर्टेक्स कॉमन असणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.